नमस्कार मैत्रिणींनो. आज मी खूप शॉर्ट्स आजपर्यंत टाकले, पण म्हटलं आपला आठवड्यातून एक तरी व्हिडिओ हा लाँग असावा. बट लाँग व्हिडिओला काय करायचं, काय बोलायचं, कोणती रेसिपी सांगायची, कारण रेसिपी आपल्याकडे शॉर्ट्समध्ये पण होती विदिन 1 ते 1.5 मिनटामध्ये, 2 मिनटामध्ये. आणि आपलं एवढं धावपळीचं जीवन आहे ना, की पूर्ण व्हिडिओ बघायला 4 मिनटं 5 मिनटं खरंच कुणाकडे वेळ नाही आहे. आज मला का शेअर करावंसं वाटलं, की ठीक आहे बाबा, म्हणजे मी 2 मिनटाच्या व्हिडिओमध्ये फक्त पटपट पटपट रेसिपी सांगते आणि निघून जाते. पण आज मला अशा टॉपिकवर बोलायचं आहे, की ज्या टॉपिकवर खूप जणी बोलायला भीतात, किंवा समाजाचं दडपण असतं, किंवा कोणतरी ऐकेल, कुणाला तर कोणतरी जज करेल ह्याची भीती असते. तर तो टॉपिक आहे इनफर्टिलिटी. हो, इनफर्टिलिटी, जी मी पण सध्या फेस करते. आणि माझं मत आहे, इनफर्टिलिटी हा रोग नाही आणि ना कलंक आहे. इनफर्टिलिटी एक स्टेज आहे लाईफमधली, की मी असं विचार करते, की एक कुठंतरी देव आपली परीक्षा घेतो. कुठल्या तरी गोष्ट, एखादी चांगली, असं म्हणतात एखादी चांगली गोष्ट मिळायला थोडासा उशीर लागतो, आणि मे बी तो थोडासा उशीर तो असेल. पण ह्याच्यामध्ये ना गोळ्या, औषधं, सगळ्यापेक्षा ना एक स्त्री फक्त डील करते ती मेंटल हेल्थबद्दल. आणि मेंटल हेल्थमध्ये बद्दल बोलायला गेलं तर मग आपण ज्या स्त्रीला जी फील करते तिला माहीत असतं की आपली मेंटल हेल्थचं काय असतं ते. पण आपण जेव्हा समोरच्याला आपण एक्सप्लेन करायला जातो की बाबा असं असं होतं आहे, माझं मेंटल हेल्थ आहे, मला कुणाचं तर गायडन्स हवं आहे, मला सायकॅट्रिक्सची गरज आहे, ते ॲक्सेप्ट करत नाहीत. लोक पण ॲक्सेप्ट करत नाही, आणि आपण स्वतः पण खरं तर ॲक्सेप्ट करत नाही की मला सायकॅट्रिक्सची गरज आहे. आणि खरं सांगू का, नाही आहे गरज. मी पण खूप टेन्शन घेऊन, म्हणजे खूप घेतलं, पण एक काळ असा आला की बाबा ठीक आहे ना, स्वामींच्या मनात असेल तर होईल, ह्या वर्षी, दुसऱ्या वर्षी, तिसऱ्या वर्षी. अरे, आणि जरी इन केस नाही तरी माझ्या स्त्रीत्वाला डाग तर नाही ना लागणार. आई होण्यासाठी स्वतः मूल जन्माला घालणं हेच योग्य आहे का? मूल जन्माला न घालता तुम्ही आई होऊ शकत नाही का? एक्झाम्पल घरचं घ्या. तुम्ही तुमच्या भावाला सांभाळता, बहिणीच्या मुलाला सांभाळता, तुमच्या नवऱ्यांना सांभाळता, एक किंवा सासू-सासऱ्यांना सांभाळता. कुठेतरी एक रोल हा आईचाच असतो ना. आईच आपल्या मुलाबाळांना सांभाळते ना. मग त्यासाठी आईच होणं गरजेचं आहे का? आणि खरंच ते डोक्यातून काढून टाका. प्रेग्नेन्सी राहील किंवा नाही राहील ह्या खरंच पुढच्या गोष्टी राहिल्या. आणि सगळ्यात मेन फेस आपण करतो ते समाजाला, आजूबाजूच्या लोकांना, मित्रमंडळींना. कारण आपण एक्सप्लेन करून करून कुणाला करणार आहे की बाबा मला हा प्रॉब्लेम आहे, किंवा बाबा मला प्रॉब्लेमच नाही आहे, मला हार्मोन्सचा प्रॉब्लेम आहे. 17 लोक 17 तऱ्हेने तुमच्याबद्दल विचार करणार. आणि आय थिंक ते इग्नोर करणंच खूप चांगलं आहे. आय डोंट नो माझा हा व्हिडिओ काय रिॲक्शन देईल. तुम्हाला जर हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्की सांगा. आणि मी ह्या प्रकारचे दर शुक्रवारी व्हिडिओ बनवेन. फक्त मला फेस दाखवायला मी कम्फर्टेबल नाही आहे, आणि आय होप मी कम्फर्टेबल होईन, कारण मला पण समोरासमोर बोलायचं आहे आणि खूप गप्पा मारायच्या आहेत. कारण जे मी फेस केले, मी ज्या फेजमधून बाहेर आले, त्या फेजमधून मला माझ्या मैत्रिणींना काढायचं आहे. आणि फक्त मैत्रिणींना नाही, तुमचे नवरे सध्या ह्याच्यातून डील करतात आणि त्यांना पण काढायचं आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा.